नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या चेतावणीखोर वक्तव्य केलंय की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट अर्थात जीवे ठार करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर केलंय। यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक धर्मगुरूंची हत्या होऊ शकते। त्यांच्या या गंभीर चेतावणीखोर वक्तव्याविरोधात त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी या मागणीसाठी नाशिकमधील ख्रिस्ती धर्मगुरू तसेच ख्रिस्ती समाज बांधवांनी तसेच भगिनींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सूरज दौंड, नाशिक। आज या ठिकाणी नाशिक विभागातील सर्व आचार्य, पास्टर व सर्व सभासद या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। गेल्या काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऋतुजा ही आमची बहीण, हिने जी आत्महत्या केली आणि तिचा धागा पकडून त्यांनी जे वक्तव्य केलं की ख्रिस्ती लोक धर्मांतर करतात आणि ते जे धर्मांतर करतात त्यांना मारझोड झाली पाहिजे, त्यांचा सैराट झाला पाहिजे आणि त्यांना मारून टाकलं पाहिजे आणि अशा जो व्यक्ती करेल त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं। या सर्व कारणामुळे ख्रिस्ती समाजातील सर्व आचार्य, धर्मगुरू हे भयभीत झालेले आहे आणि त्यांचे हे बेलबान वक्तव्य जे लोकशाहीला सूचक नाहीत आणि त्यांनी हे जे कायदा हातात घेण्याचं व चिथावणीखोर जे वक्तव्य देऊन जे ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही शांतते पद्धतीने त्यांना निवेदन देऊन आमची हीच अपेक्षा आहे की त्यांच्यावर लोकशाही पद्धतीने, घटनात्मक पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या चिथावणीखोर वक्तव्यामुळे त्यांच्यावर FIR दर्ज व्हावा। त्याचप्रमाणे ते जे आमदार आहेत त्यांचं आमदार पद देखील रद्द करण्यात यावं आणि आम्ही लवकरच या संदर्भात जर कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरच आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये हे आंदोलन आम्ही चालवणार आहोत। आणि त्याकरता आज या ठिकाणी सर्व आमचे पास्टर लोक, सर्व फादर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व गोष्टीचा गोपीचंद पडळकर यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। धन्यवाद। समजू काय सांगणार तुम्ही? आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं काय सांगणार? 5-6 दिवसापूर्वी सांगली या ठिकाणी एक कौटुंबिक घटना घडलेली आहे। त्या कौटुंबिक घटनेमध्ये तथ्य काय आहे अजून कोणाला माहित नाही, परंतु जे झालं ते दुर्दैवी आहे। त्या ठिकाणची जी आमची माता भगिनी आहे तिने आत्महत्या केली। तिच्या गर्भामध्ये 7 वर्षाचं बाळ होतं आणि हे फारच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। परंतु ती कौटुंबिक परिस्थिती असताना आमदार गोपीनाथ पडळकर साहेबांनी या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन समाजामध्ये 2 समाजामध्ये भांडणं होतील, 2 समाजामध्ये वाद निर्माण होतील असं बेताल वक्तव्य केलं आणि ख्रिस्ती धर्मगुरूंना, पाद्रींना जो कोणी मारेल त्याला पहिला जर मारला तर 5 लाख, दुसरा जर मारला तर त्याला 4 लाख, तिसरा जर मारला त्याला 3 लाख आणि जो कोणी त्याचा सैराट करेल म्हणजे त्याचा मर्डर करेल किंवा त्याचा घात करेल त्याला 11 लाख असं बेताल वक्तव्य करून या ख्रिस्ती धर्माच्या भावना दुखावलेल्या आहेत। आणि आपण बघतो की बऱ्याच काळापासून जवळपास 150-200 वर्षापासून ख्रिस्ती लोक या भारतामध्ये आहेत आणि त्यांचं जर आपण जनगणना बघितली तर 2% कमी आहेत। हा वारंवार खोटा आरोप करून आमदार पडळकर सारखे लोक ख्रिस्ती धर्माला टार्गेट करतात, कारण की आमच्या धर्मामध्ये आम्हाला शांतता, प्रीती आणि आनंद, एकमेकांसाठी सहिष्णुते वागणं, आमचे सेवा देणं हाच आम्हाला शिकून आतापर्यंत मिळाले। आम्ही काय तलवारी घेऊन किंवा बंदूक घेऊन फिरत नाही, पण आमदार पडळकर सारखे लोक हे गुंड घेऊन फिरतात आणि लोकांना मारण्याच्या तयारीमध्ये आहेत। तरी अशा आमदारापासून, त्याच्या गुंडापासून आमच्या समाजाला, आमच्या पाद्रींना संरक्षण मिळावं